फ्राय तयार करू दा। आज चुलीची तयारी करणं चालू आहे, कारण आमचा गोटी एका जागी करत आहे। चूल झालेली आहे, लाकडं टाकून चूल तयार केलेली आहे। आता आपण मसाला साईडला करून घेऊ। त्याच्यामध्ये जिरं, तेजपत्ता आणि कलमी आणि थोडीशी इलायची, हे टोटल मसाला आहे ते काढून घेतलेला आहे आपण। आता त्याच्यामध्ये मसाला काढून झाला, त्याच्यानंतर हे थोडासा भाजलेला मसाला, त्याच्यानंतर आपण आता खोबरा खीस काढून घेऊ एका जागेवर। खोबरा खीस काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर चटणी घेऊ आपण, लाल तिखट जाळ लगे एकदम। त्याच्यानंतर हे लसण वाटून आणलेलं आहे घरून आपण, ते घेऊ दा। आता आपण कांदा कापून घेऊ एकदम बारीकवाला। कढईमध्ये तेल टाकून घेऊ दा। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण। त्याच्यानंतर तेल थोडं गरम होऊ देऊ दा आपण। गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा, मसाला, तेजपत्ता, कांदा तेजपत्ता टाकून घेऊ दा। त्याच्यानंतर त्याला थोडं गरम भाजून घेऊ दा। भाजून घेतल्याच्यानंतर थोडं लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले म्हणतो आपण त्याला, ते कलमी, लवंग, इलायची ते टाकून देऊ। कलमी, लवंग, इलायची झालेली आहे आपली टाकणं। त्याला थोडं परतून घेऊ दा, भाजून घेऊ त्याला। भाजल्याच्या नंतर आता थोडा रंग बदलत आहे त्याचा, त्याला पळीनं फिरवून घेऊ दा। कलर बदललेला आहे त्याचा, चांगल्या प्रकारे जाळ लागलेला आहे आपला। त्याच्यानंतर लसण टाकलेला आहे, लसण थोडा भाजून घेऊ, फिरवून घेऊ पळीनं, जेणेकरून मिक्स झालं पाहिजे सगळीकडून तेलामध्ये। त्याच्यानंतर आता खोबरा खीस टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये, खोबरा खीस, ज्याने भाजी घट्ट होते, जरा चव पण वेगळीच येते त्यानं थोडीशी छानपैकी। खोबरा खीस भाजून घेऊ आपण त्याला। खोबरा खीस झाल्याच्या नंतर आपण थोडंसं त्याला जाळ आपला जास्त झालेला आहे, पहा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मसाला, चिकन मसाला आणलेला टाकून देऊ थोडासा आणि थोडं भाजून घेऊ। चटणी आपल्याला उशिरा टाकायची, चटणी पहिल्यांदा टाकली तर चटणी करपल्या जाते आपली। चटणी त्याला थोडं भाजून घेऊ मसाल्याला। मसाला भाजून घेतलेला आहे। आता हळद आणि चटणी टाकून दिलेली आहे आपण त्याच्यामध्ये। चटणी हळद टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं याच्यावर वरतून, जेणेकरून मसाला करपला नाही पाहिजे आपला, चटणी मीठ हळदवाली। आता थोडं परतून घेऊ त्याला। जाळ पण मस्त लागलेला आहे एकदम, लाकडाचा इंगळ झालेला आहे असा, मस्तपैकी हवा सुटलेली आहे इकडे। छानपैकी परतून घेऊ त्याला। आता चिकन टाकून घेऊ आपण, स्वच्छ धुतलेलं। अर्धा किलो चिकन टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये। अर्धा किलो चिकन टाकणं झालं आता याच्यामध्ये। मस्तपैकी त्याला फिरवून घेऊ, जेणेकरून सगळीकडे मसाला आपल्याला लागला पाहिजे त्या चिकनच्या पीसला। अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेऊ त्याला। हे बघा किती नंबर एक दिसत आहे बघा। मसाला वगैरे मिक्स करणं सुरू आहे, खालून जाळ पण आहे एकदम गावरानी, भरपूर प्रमाणामध्ये जाळ लागलेला आहे, इंगळ पण झालेला आहे चांगलाच लगे। आता थोडंसं पाणी टाकून घेऊ, जेणेकरून आपला ते मसाला लागलेला खालून कढईला चिटकणार नाही, करपणार पण नाही, त्या हिशोबामध्ये घेऊ तर आपण त्याला। थोडीशी ग्रेव्ही पण तयार होईल। आणि आता आपण याच्यामध्ये थोडं झाकण ठेवू दा। झाकण ठेवून पॅक करू, म्हणजे चिकन शिजल्या जाईल आपल्याला। याच्यामध्ये 10 मिनिटं आपण झाकण पॅक करून ठेवू दा। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पाहू, भाजी रेडी झालेली आहे। आता तयार करू आपण भाताचं मिश्रण, भातावर टाकून भाजी सर्व करून।